नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपण श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं पारायण केले. आता बघा, कुणी केंद्रात केलं असेल तर कुणी घरी केलं असेल. बघा, आपण ज्यावेळेस महाराजांची सेवा करत असतो, आपण महाराजांसाठी काही पारायणे करत असतो, त्यावेळेस आपली संपूर्ण घराची जबाबदारी स्वामी महाराज स्वतःवर घेत असतात. म्हणजे बघा, आपण ज्यावेळेस सेवा करत असतो, आपण घर सोडत असतो आणि केंद्रात जातो सेवेसाठी, त्यावेळेस आपल्या संपूर्ण घराची जबाबदारी, आपल्या माणसांची जबाबदारी स्वामी महाराज स्वतः घेत असतात. बघा, असे कितीतरी अनुभव आहेत. घरातील एक जरी व्यक्ती सेवेत असेल, महाराजांचे नामस्मरण करत असेल, तर त्या घराची जबाबदारी स्वामी महाराज स्वतः घेत असतात. बघा, हा एक अनुभव आहे पवई माळच्या ताईंचा, की त्या केंद्रात सेवा करण्यासाठी, म्हणजे गुरुचरित्र या पवित्र ग्रंथासाठी बसलेल्या होत्या. तर त्यावेळेस एक असा मोठा अनुभव आहे. बघा, मी आता तुम्हाला सांगत आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, पवईमाळचं केंद्र, तेथे दत्त जयंती सप्ताह श्री गुरुचरित्र वाचन सेवा करण्यासाठी वडगाव येथील सेवेकरी जयश्रीताई यांचा दत्त जन्मोत्सवाच्या दिवशी अचानक सायंकाळी 8 वाजता फोन आला की त्यांच्या भावाच्या 10 वर्षाच्या मुलाला कोब्रा या जातीच्या सापाने जबरदस्त विष दंश केला होता. तर मुलाला घरच्या लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं, परंतु ॲडमिट करेपर्यंत 30 मिनिटाचा कालावधी गेला व मुलगा बेशुद्ध झाला. डॉक्टरांचे म्हणणे असे होते की मोठ्या प्रमाणात विष दंश झाल्यामुळे 99% वाचण्याची शाश्वती नाही, फक्त 1% होता की बाबा तो वाचू शकतो. आपल्याकडे फक्त 36 तास आहेत, तरी तुमच्या लोकांना तुम्ही बोलावून घ्या, हे सगळं ताईंनी घाबरलेल्या आवाजात सांगितलं. स्वतःचे गुरुचरित्र वाचन झालेले आहे, परंतु बघा, दुसऱ्या दिवशी आपण पूर्णांच्या दिव्यांची आरती करत असतो. तर बघा, ती दिव्यांची आरती राहिली होती आणि लातूरला जाणेही त्यांना आवश्यक होते. अशा द्विधा मनस्थितीत ताई होत्या. तेव्हा केंद्रातील सेवेकऱ्यांनी त्यांना सांगितलं की आपण धीर सोडू नका, आपण श्री गुरुचरित्र वाचनाला बसला आहात व काहीही झाले तरी महाराजांना सोडून तुम्ही कोठेही जाऊ नका. तुम्ही इथेच सप्ताहाची पोथीची सेवा पूर्ण करा. तिकडे जे काही असेल ते महाराज बघून घेतील. अशक्य ही शक्य करणारे फक्त स्वामी महाराज आहेत. तुम्ही सगळं महाराजांवर सोपवा व जप चालू करा. तर त्या ताईंनी काय केलं, सांगितल्याप्रमाणे घरीच सेवा केली व तिकडे हॉस्पिटललाही पूर्ण रात्र स्वामी नामाचा जप चालू केला आणि इकडे त्यांची राहिलेली दिव्यांची आरती सुद्धा त्यांनी केली. तर दुसऱ्या दिवशी बघा, ताई आल्या केंद्रात आणि त्यांनी आनंदाची बातमी दिली की मुलगा शुद्धीवर आला असून महाराजांनी त्याला मृत्यूच्या ताडेतून बाहेर काढलं गेलं आहे. त्याची प्रकृती आता ठीक आहे. डॉक्टरही अवाक झाले होते. हा दैवी चमत्कार आहे, दुसरं तिसरं काही नाही असं त्यांना वाटू लागलं. हा अनुभव या ताईंनी स्वतः केंद्रात येऊन सांगितला. जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. याचा जिवंत अनुभव या सप्ताहात सर्व सेवेकऱ्यांना पाहायला मिळाला. बघा, जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, सोय भक्त प्रारब्ध घडवी ही माय. बघा, तर हा होता एका सेवेकरी ताईंचा अनुभव. त्यांच्या भाच्याला, म्हणजे त्यांच्या भावाच्या मुलाला, 10 वर्षाचा मुलगा आहे बघा तो, मी तुम्हाला फोटो पाठवत आहे स्क्रीनवर, तुम्ही नक्की बघा. तर त्याला कोब्रा या जातीच्या सर्पाने सर्पदंश केला होता आणि त्याची वाचण्याची गॅरंटी खूप डॉक्टरांनी कमी दिली होती. म्हणजे तो वाचेल का नाही हे सुद्धा त्यांना माहीत नव्हतं. पण बघा, आपण ज्यावेळेस सेवेत असतो, महाराजांची काहीतरी सेवा करत असतो अगदी मन लावून, त्यावेळेस त्याची सगळी जबाबदारी स्वामी महाराज, त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी स्वामी महाराज स्वतः घेत असतात. बघा, आपण ज्यावेळेस सेवेत असतो का नाही, त्यावेळेस आपण बघा किती पटकन आपलं काम आवरतं, आपण पटकन केंद्रात जातो, सेवा करतो, त्यावेळेस पाठीमागं आपलं एवढं टेन्शन नसतं. आणि ज्यावेळेस आपण घरी असतो त्यावेळेस काही ना काहीतरी विचार आपल्या सतत डोक्यात फिरत राहतात, एक ना एक विचार आपल्या डोक्यात गर्दी करत राहतात. पण ज्यावेळेस आपण महाराजांच्या सहवासात जातो, महाराजांची सेवा करत असतो, त्यावेळेस संपूर्ण जबाबदारी, कुटुंबाची जबाबदारी स्वामी महाराज स्वतः घेत असतात. आता बघा, या ताईंनाच वाचण्याची गॅरंटी सुद्धा दिली नव्हती डॉक्टरांनी त्यांच्या मुलाला, तरीसुद्धा तो मुलगा आता सुखरूप आहे.
तर हे सगळं बघा अशक्य ही शक्य करतील स्वामी. ज्यावेळेस आपण स्वामी महाराजांच्या सेवेत असतो ना, त्यावेळेस महाराज आपल्या केसाला सुद्धा धक्का लावू देत नाहीत. बघा असं कोण कोणाची गॅरंटी देतं का? आपण जर सेवेत असेल, आपल्या काही अडचणी असतील, आपल्या काही प्रश्न असतील, तर आपण महाराजांपाशी बघा, एक मुलगा आपल्या आईपाशी एखाद्या वस्तूसाठी किंवा पैशासाठी कसा रडगाणं करत असतो, त्याला ते पैसे पाहिजे असतात, एखादी मागणी त्याची पूर्ण करायची असलं तो आईकडे कसा हट्ट करत असतो, का तर त्याचा विश्वास असतो की आपली आई आपलं काम नक्की करणार. कारण आई ही आईच असते, आपल्या मागण्या सगळी ती पूर्ण करत असते. तसेच बघा आपले स्वामी महाराज, आपण जर सेवा केली तर आपण हक्काने त्यांच्याकडे काही ना काही मागत असतो आणि ते सुद्धा आपल्या मागण्या पूर्ण करत असतात बघा. पण तुमची सेवा तशी निस्वार्थी पाहिजे. म्हणजे बघा तुम्ही जी सेवा करताय ती तुम्ही अगदी मन तन लावून करायला पाहिजे. मग आपली सगळी जबाबदारी स्वामी महाराज स्वतः घेतात, आपल्या केसाला सुद्धा धक्का लावत नाहीत आणि अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊन जातात. त्यामुळे सर्वांनी सेवेत राहा आणि सेवेकरी घडवत राहा. तर हा होता छोटासा अनुभव. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.